हाय फ्रेंड्स, मी सुषमा सगण्यानी माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजचा आहे गुरुवार आणि आता संध्याकाळचे वाजलेत 6:15 6:30 6:15च्या दरम्यान झालेत. आता आपल्या ब्लॉगला सुरुवात केली आहे. तर आता दिवाळी खूप जवळ आहे. आजची 24 तारीख आहे. तर दिवाळी जवळ आली, साफसफाईला सुरुवात होते. घराला कलर करायचा असला तर कलर करायला सुरुवात होते, फराळाला सुरुवात होते नाही. बऱ्याच लोकांची तर सुरुवात झाली असणार, म्हणजे घराला कलर वगैरे करत असणार, कोणी साफसफाई करत असणार, कोणी फराळ बनवायला सुरुवात केली असणार हो ना. पण मी अजूनही कशाला सुरुवात केली नाही. तुम्हाला मी मागे सांगितलंच होतं, यावर्षी ना पावसामुळे घर खूप खराब झालं आहे, तर त्याच्यामुळे आम्ही या दिवाळीच्या आधी घराला कलर करायचं ठरवलं होतं. तर आता बघू, अजूनपर्यंत घराला कलर केला नाही, तर बाकीच्याही गोष्टी राहूनच गेल्या. घराला कलर केला की मग नंतर मग साफसफाई तर करावी लागणार, त्यानंतर मग फराळ वगैरे, आणि मग दिवाळी सुरू होणार. झालं, दिवाळीच्या आधी घराला कलर करून झाला पाहिजे असं वाटत आहे मला. मग काय उपयोग आहे ना दिवाळीच्या नंतर घराला कलर करणं, काही मला योग्य वाटत नाही. म्हणजे सणावाराच्या आधी घराला कलर करून झाला पाहिजे. दिवाळी एन्जॉय करायला बरं पडणार, सण साजरा करायला चांगलं बरं पडणार. तर तोच एक विचार चालू आहे. तर बघू आता कधी होते शक्य घराला कलर करणे. तर शिवांशला तर दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या आजपासूनच. तर त्याची कालची लास्ट एक्झाम होती, बुधवार होता ना कालच त्याचा शेवटचा पेपर झाला. आजपासून आता शिवांशला पण सुट्ट्या लागल्या. आता संध्याकाळी मिस्टर गेल्यात भाजीपाला आणायला, कारण भाजी मंडईमध्ये, आणि शिवांशला पण घेऊन गेले सोबत. आता संध्याकाळचे सगळे कामं आवरून झाले माझे, आणि आता फक्त स्वयंपाक करायचा बाकी आहे. तर मिस्टर आल्याशिवाय स्वयंपाकाला सुरुवात करता येणार नाही. भाज्यांमध्ये भाज्या काय आणते त्या बघून मग स्वयंपाकाला सुरुवात करावी लागणार. भाजीपाला आणल्यानंतर मग तो नीट करून ठेवायला पण बराच वेळ लागतो. ज्या काही भाज्या आणणार त्यातली एखादी भाजी मग बघून करते. तर संध्याकाळचे कामं वगैरे आवरून झाले, झाडू वगैरे घराला मारून दिलं आहे, आणि इकडे भांडी वगैरे घासून टप्पामध्ये ठेवून दिले. ती ओली आहे म्हणून लावली नाही. तर चला मग, आता दिवाळीची तर जोरदार तयारी सुरू असणार तुमची, आणि माझी तर अजून कशाचीच काहीच तयारी केलेली नाही. मी गावाकडे यावर्षी जाणार नाही आहो दिवाळीला, कारण तुम्हाला मी सांगितलंच मागे, माझ्या आईवडिलांच्या घराचं बांधकाम सुरू आहे. नाहीतर ठरवलं होतं दिवाळीपर्यंत जर आईबाबाच्या घराचं बांधकाम झालं तर मग दिवाळीला जाऊ. पण आईबाबाच्या घराचं अजून बांधकाम झालेलं नाही पूर्ण. घर बनवून तयार आहे, पण अंदरचे जे काही कामं आहे छोटे मोठे ते व्हायचे आहेत. म्हणून मग सगळं घर तयार झाल्यानंतर, घरातले सगळे छोटे मोठे कामं झाल्यानंतरच मग त्या घरामध्ये आपण राहायला जाऊ, वास्तुशांती करून. म्हणून मग सगळे कामं होऊ देते आईबाबा, गडबड करत नाही घरात राहायला जाण्याची. तर पूर्णपणे घर तयार होणार आईबाबाचं, तेव्हाच मग वास्तुशांती करणार आहे. तर मग तेव्हाच मी जाणार आहे आईबाबाच्या घरी वास्तुशांतीच्या निमित्तानं. तर दिवाळी जी आहे ती पुण्यातच आम्ही करणार आहोत, इथेच करणार आहोत, गावाला जाणार नाही आहोत. तर चला, तुम्हाला मी मागे सांगितलं होतं, मी एकदा सांगितलं होतं तुम्हाला, जमलं तर दिवाळीला आम्ही गावाला जाऊ, म्हणजे माझ्या माहेरी मी जाणार असं तुम्हाला सांगितलं होतं. पण आईबाबाचं घरच बनवून तयार नाही झालं तर मग काय तिकडे जायचं, आणि अडचण पण होते. आहे राहायला घर जुनं, पण खूप अडचण होती, कारण आम्ही एवढ्या बहिणी जाणार, एवढे बहिणीचे मुलं, तर खूप अडचण होती तिथे. आणि माझं सारखं जाणं होणार नाही, शक्य होणार नाही. कारण तर एखादी महिना लागेल आईबाबाचं घर बनवून तयार व्हायला, आणि लगेच मग आत्ता दिवाळीला जाणार, परत एका महिन्यानंतर परत मला वास्तुशांतीला जावं लागणार, खर्चही खूप होणार. त्याच्यामुळे मग ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला, आणि म्हणून मग टाळलं. तर दिवाळीला ह्यावर्षी आई माहेरी जाणार नाही, मी इथेच दिवाळी करणार. तर आता तरी सध्या टाळलं आहे, दिवाळीला काही माहेरी वगैरे जाणार नाही आहे. तर कामं वगैरे सगळे आवरून आहे. आता मिस्टरांची मी वाट बघते भाजीपाला घेऊन येण्याची. त्यांनी भाजीपाला आणला की आधी भाजीपाला नीट करून ठेवून देते. भाजीपाला नीट करायला भरून मग स्वयंपाक करून, जेवण करून, मग भाजीपाला नीट करून ठेवायला ना खूप उशीर होतो. म्हणून मग आता आणल्याच आधी भाजीपाला नीट करून ठेवून देते, आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला सुरुवात करते. तर बोलते तुमच्यासोबत मिस्टर आल्यानंतर. तर आत्ताच मिस्टर आले, त्यांनी आणला भाजीपाला. शिवांश पण आलेला आहे, आणि मिस्टर पण आले, तिकडे बसले ते. तिकडे शिवांश, मिस्टर, अद्विक मस्त बसून खेळत आहे. फिर असं आता जो भाजीपाला आणला मिस्टरांनी तो काढून घेते पहिले, त्यानंतर मग स्वयंपाकाला सुरुवात करते. येऊन बसला इथे. आता भाजीपाला कसा काढायचा आपण, काय आणलं पप्पानी, याला म्हणते कोथिंबीर. काय म्हणते, कोथिंबीर. दोडके आणले अजून. तर बऱ्यापैकी भाजीपाला आणलेला दिसते. मिरच्या, शेवग्याच्या शेंगा आणतात थोड्याशा. मला वाटतं आता पातळ भाजी शेवग्याच्या शेंगाचीच करावं आहे ना शिवाय. करू का शेवग्याच्या शेंगाची भाजी? चल मग. पत्ताकोबी आणले, आणि फुलगोबी, त्यानंतर आणले वांगे, टमाटर आणले, कांदे आणले, बटाटे.
दे भाज्या कर. वांगे टाकू शांत बस शांत बस. तर आता भाजीपाला सगळ्या ठेवून दिला. कोथिंबीर आणली होती ना तर ते निवडून घेते आणि त्यानंतर करते स्वयंपाकाला सुरुवात. तर आता भाजीपाला वगैरे ठेवून दिला आणि कोथिंबीर निवडून ठेवून दिली. ती फ्रीजमध्ये ठेवायची बाकीच आहे. तर भात लावून दिला इकडे कुकरमध्ये. तर शेवग्याच्या शेंगा मिस्टरांनी आणल्याच होत्या भाजीपाल्यामध्ये. तर म्हटलं शेवग्याच्या शेंगाची भाजी करावी आत्ता पातळ मस्त, म्हणजे चांगलं जेवण होणार ना अजून. चला तर मग आता ना शेवग्याच्या शेंगा चांगल्या शिरून घेते पूर्ण. तर शेवग्याच्या शेंगा शिरून घेतल्या होत्या आणि त्या इकडे उकडायला ठेवून दिल्या. आणि दुसरी वेळ आता मसाला भाजायला घेते, म्हणजे वाटण तयार करावं लागणार ना. तर टमाटर ते कट करून घेतले आणि कांदा खोबरं भाजायचं आहे तर ते पण कट करून घेतले. आता ते भाजून घेते. चला तर मग आता थोडंसं ना कांदा आणि खोबरं भाजून घेते. जा पप्पाकडे. कांदा भाजून झाला, खोबरं भाजायचं बाकी, लसूण पण सोडून घेतलं. कांदा आणि खोबरं मसाल्यासाठी भाजून घेतलं होतं, ते वाटून घेतलं मिक्सरमधून आणि आता भाजी फोडणी द्यायची होती. शेवग्याच्या शेंगा शिजून तयार होत्या. इकडे तेल गरम झालं होतं तर जे वाटण केलं होतं कांदा खोबरं टमाटर लसूण जिऱ्याचं ते टाकून दिलं आणि चांगलं होऊ दिलं. कांदा खोबरं भाजून घेतल्यानंतर ना चपात्या करून घेतल्या होत्या, कारण तर जे कांदा खोबरं मी भाजून घेतलं होतं ते गरम होतं आणि तोपर्यंत मी चपात्याचं पीठ भिजवून घेतलं होतं. म्हटलं चपात्या करून घ्याव्या, मग शेवटी भाजीच करायची राहते म्हणून आधी चपात्या करून घेतल्या होत्या आणि त्यानंतर मग भाजी इथे फोडणी द्यायला घेतली. मसाला झाला होता तेलामध्ये, तर त्यामध्ये सुके मसाले टाकून दिले, तिखट मीठ हळद गरम मसाला वगैरे असं टाकून दिलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं मसाल्याचं पाणी होतं ते सुद्धा मग मसाला झाल्यानंतर त्यामध्ये टाकून दिलं आणि त्याच पाण्यामध्ये मसाला चांगला शिजू दिला. मसाला शिजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मग शेंगा आणि मग पाणी असं टाकून दिलं, म्हणजे रस्सा तयार करून घेतला शेवग्याच्या शेंगाचा आणि झाकून ठेवला उकडी येण्यासाठी. भाजी इकडे उकडी येण्यासाठी ठेवून दिली आणि तोपर्यंत म्हटलं कोथिंबीर मी निवडून ठेवली होती, म्हणजे खुडून ठेवली होती. आता ती धुवून मग भाजीमध्ये टाकायची होती, तर मग इथे थोडीशी घेतली, धुवून घेतली आणि ते कट करून घेत आहे. गॅस ओटा मी 2 वेळा पुसून घेतला होता. परत कोथिंबीर कट केल्यानंतर परत मला एकदा पुसावं लागला, कारण तर आपण थोडंफार कट केलं की लगेच घाण होऊन जातं, म्हणून मग परत आपल्याला साफ करत राहावं लागतं. इथे कोथिंबीर टाकून दिली, थोडासा वरून मसाला टाकून दिला आणि भाजी शिजून तयार होती. जेवणाची तयारी केली होती, आम्ही सगळ्यांनी जेवण करून घेतलं. तर आता जेवण वगैरे झालं, आवरावर करून झाली आणि आता हा व्हिडिओ मी इथे सेंड करते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.